त्या माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। शिंदे साहेब आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या आपले आमदार, तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आमशा पाडवी यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज त्यांच्यासोबत त्यांचे सौभाग्यवती, त्यांचा मुलगा, तोही काहीतरी पदाधिकारी आहे ना, मुलगा सरपंच, सभापती समाज कल्याण आणि महिला सरपंच 10, पुरुष सरपंच 48, जिल्हा परिषद सभापती 2, पंचायत समिती सदस्य 4, उपजिल्हा प्रमुख 2, युवा सेना जिल्हा प्रमुख 1 असे अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। बाकी खूप लोकांची नावं आहेत, परंतु आपण सगळेजण आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये सोबत आलेला आहात, त्याबद्दल मी आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे आमच्या पाडवी काय अलग नाहीये, ते आमचाच माणूस आहे। आम्ही जाता जाता त्याला मतदान करून गेलो। काही लोक म्हणत होते एका दुसऱ्याचा तरी कार्यक्रम करा, आपण बोललो नको, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत पूर्ण प्रामाणिकपणे, आणि आमच्याच्या बद्दल नाही ते बोलले, दुसऱ्या माणसांच्या बद्दल। जाऊ दे, त्याला वाजत राहू दे। आणि आज शिवसेना धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे, म्हणजे खरी शिवसेना आपणच आहे। खरं म्हणजे अनेक लोक म्हणतात शिवसेना धनुष्यबाण चुकीचा निर्णय, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर शिवसेना कशी म्हणू शकतो आपण? हे सगळे शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे ही खरी शिवसेना आहे। आणि आपल्याला बांधवांनो आणि भगिनींनो मी सांगू इच्छितो, 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे 5-6, आता किती झाले तुमच्या सगळं 6 आमदार, विधानसभेच्या उपसभापती, सभापती, निलमताई देखील आपल्याकडे आल्या म्हणजे आपल्या सोबत आहेत। आणि अनेक असंख्य, आज तुम्ही सरपंच किती आले, सभापती किती आले, पंचायत समिती सदस्य आले, जिल्हा परिषद सदस्य आले, त्यामुळे शेकडो, हजारो, लाखो कार्यकर्ते आज आपल्या सोबत येत आहेत, बाळासाहेबांच्या विचारांची साथ देत आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने चुकीचा निर्णय कुणी घेतला 2019ला हे जनतेने स्पष्टपणे दाखवलेलं आहे। खरं म्हणजे आपलं सरकार, शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं। जसं आमच्या पाडवीजी म्हणाले, आमदार महोदय, की ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष लढलो काँग्रेस बरोबर, त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो, हीच भूमिका आमची होती। आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण नाही, अनेक जण, म्हणजे 2019ला आपण लढलो एकत्र, शिवसेना भाजप युती म्हणून। बाळासाहेबांचा फोटो एका बाजूला, मोदी साहेबांचा एक फोटो एका बाजूला, असं करून लोकसभा, विधानसभा आपण निवडणुका लढवल्या। आणि मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपा युतीचं। पण दुर्दैवाने या ठिकाणी जेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले सगळे प्रमुख लोक म्हणायला लागले, आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहे, उघडे आहे,